मराठी त्या दिवसापासून भाजपमधले खवळ डायरेक्ट माझ्याकडे आले. जाऊन ते सांगत होते आयला जे होईल ते. ते आले अंतरवाले तर मला म्हणले, पाटील ना आमचे पोरं पुढे आम्हाला शाप देणार आहे. सरकार असून पप्पा मम्मी आम्हाला आरक्षण नाही, शिकायचं अवघड झालंय, वाटोळं व्हायला लागलं आपलं. बोललाच ना तो आम्ही बैठकाला कमी दिसू, कारण ते इतकं खुनशी म्हणे. आमच्या कुणाचे 5 लाखाचे 10 लाखाचे 20 लाखाचे काम आहे ते दिलं होती ते. त्याच्यामुळे आम्ही इथं दिसणार नाही, पण मुंबईत 100% ह्यावेळी दिसू लागले करायला. दुसऱ्या दिवशी कोणाचं बसायचं तर मीडियावाल्यांनी विचारलं, मराठी मुंबईत येणार आहे. त्यांनी सांगितलं पोलिस बघून घेते. खवळले मराठीचे पोर काय बघून घेते, काय बक्षीस बघायचं त्या बारीने होती काय व्हायचं. चल काय करणार त्याला, कसं वागायचं. मागं सरकत तर लेकराचं वाटलं होतं आमच्या, पुढे होतं तर तू हल्ला करतोय. तो का आमचा शत्रू आहे का वैरी आहे. तुझ्या आईला आधी नाही बोललो आम्ही, आधी आमच्या आईवर हल्ला केला तू. तुझ्या आईला आम्ही आधी नाही बोललो, तुझ्या सरकारला नाही, तुझ्या पक्षाला नाही, आमच्या आया बहिणीच्या डोक्यात तू फोडल्या आधी. तेव्हाच आम्ही बोललो तुझ्या घरातल्याला इज्जत आहे आणि आमच्या आईला इज्जत नाही काय. आमची माय माऊली राबराब वागतील, देशाला पोटभर धान्य देतील. तिच्या डोक्यात आणि छाती तुम्ही गोळ्या घालणार. आता गोळ्या निघत नाहीत. काल आम्ही एक पोरग पाठवलं इथं गॅलक्सीमध्ये, त्याच्या हाताच्या मासाला अशी एवढ्या त्या मासाच्या गोळ्या चिपकून बसल्यात. दोन्ही हाताला बोली त्या अंतरवाली येऊन बसली आणि तुम्ही हल्ला करता. अरे 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली इथं, तर इकडच्या बाजूने निघाली. काय म्हणलं असं त्या लेकीचा जीव. आणि तुम्ही पाळलेले कुत्रे ते मंत्री आणि आमदार म्हणतात आया बहिणीला बोलला. अरे आमच्या आई बहीण नाही काय. वा मराठ्यांनो सावध व्हा. असा न्याय जर तुमच्या पदरात पडणार असलात आणि तुम्ही असताल खानदानी जातवान मराठी जर असताल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांनी मुंबईत घुसायचा. लोकशाही तोडून काम नाही करत. कधी आयुष्यात लोकशाही तोडून शिवणार सुद्धा नाही.